आणि मला जे एक जाणवलं ते हे आहे की हे लोक सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेटेड कशामुळे. एक तर शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी दर. आपल्या देशात जेवढे बेरोजगार आहे त्याच्यापैकी 80% जे बेरोजगार आहेत ते डिग्री होल्डर्स आहेत. अगदी. आणि 60% लोक आपल्या देशात ही 35च्या वयाच्या खालची आहे. तर मेजॉरिटी ऑफ द पीपल आर यंग अँड 80% ऑफ द अनएम्प्लॉइड पीपल आर डिग्री होल्डर्स. आणि हे लोक बेरोजगार आहे. हा खूप मोठा मुद्दा आणि यांचं कोणी ऐकायला तयार नाही आहे. आणि ते जर आपण त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, आताची जी इकॉनॉमिक स्थिती आहे देशाची ती अतिशय वाईट आहे. आपले सगळ्यांचे म्हणजे सर तुम्ही मला वाटतंय तुम्ही 30-35च्या वयात सेटल झाला असाल. 30ला झालो. 30ला झाले तुम्ही. मी 30 वर्षाचा आहे. मी आज माझं घर नाही चालू शकत 30 वयात. आणि अशी किती मुलं आहे जे 30 वर्षाच्या वयात सेटल नाही झालेले. तर हा एक तुम्ही चेंज बघताय तुमच्या वेळेपासून तर आजच्या वेळेपासून. अगदी खरं. तुमचा मुलगा 30व्या वर्षी सेटल नाही होणार. अगदी खरं. कारण की ज्या टायमात तुम्ही झाले, तुमचं शिक्षण झालं, तुम्ही सेटल झाले, तेवढ्या पैशात तुम्ही सेटल शक्य होतं. अगदी खरं. पण आज महागाई एवढी वाढलेली आहे. अगदी खरं. आणि ऑपॉर्च्युनिटीज इतक्या कमी आहे की 30 वर्षात सेटल होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अगदी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर लोकांमध्ये एकंदरीत एक आहे की एवढी सगळी वाईट स्थिती असताना आमचं कोणी ऐकायला तयार नाही, आमच्याशी कोणी बोलायला तयार नाहीये. तर आम्हाला जे करायचंय ते स्वतःहून निर्णय नाही घ्यायचे. आम्हाला आधी लोकांना विचारायचंय की काय झालं पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा. त्यांची कंप्लेंट ही आहे की एवढे सगळे राजकीय पक्ष आहे पण आमच्याशी कोणी बोलतच नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही आम्हाला पाहिजे काय. तर आम्हाला ते करायचंय. आम्हाला पहिले ह्या लोकांना विचारायचंय की व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट आर युअर होप्स, व्हॉट आर युअर एस्पिरेशन्स फॉर दिस कंट्री. आणि जेव्हा आम्हाला ते माहिती पडेल त्याच्यानंतरच आम्ही पुढे जो आमचे अजेंडा आहे, एक लॉंग टर्म अजेंडा असेल तो डिसाईड करू. आम्हाला त्या चुकांनी करायच्या ज्या बाकी लोकांनी केल्या, जिथं ऑफिसमध्ये बसून तुम्ही निर्णय घेसाल आणि लोकांवर थोपसाल आणि मग लोक परत म्हणतील हे काय आम्हाला तर हे पाहिजेच नव्हतं.